नमस्कार मित्रांनो, कधी विचार केलाय का ज्या व्यक्तीला आपण अर्धांगिनी किंवा प्राणप्रिय पती म्हणतो, ज्याच्यासोबत आपण अग्नीच्या 7 फेऱ्यांमध्ये जन्मजन्मी भेटीचे वचन घेतो, जेव्हा ती व्यक्ती अचानक हे जग सोडून जाते तेव्हा ते नातं संपतं का? गरुड पुराणात असं एक विधान लिहिलं आहे जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय, जो तुमच्या भेटीसाठी यमलोकाच्या दारात व्याकुळ होऊन उभा असतो? काय नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकतात, की आपल्या कर्माच्या भिंती या नात्याला कायमचं तोडून टाकतात? आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळणारं एक उत्तर आहे. आज आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानात लपलेलं ते रहस्य उलगडणार आहोत, जे ऐकून कदाचित तुम्हाला आज शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. बऱ्याच जणांना असे मनात प्रश्न पडतात की माझे मिस्टर गेले, माझी बायको मला सोडून गेली, काय आम्ही पुन्हा कधी भेटू? स्वामींच्या कृपेने आमची पुन्हा गाठ पडेल का? हे ऐकलं की मन निषण्ण होतं. मृत्यू हे जीवनाचं एकमेव सत्य आहे जे आपण नाकारू शकत नाही. पण गरुड पुराण, जे भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्यात पती पत्नीच्या भेटीबद्दल अत्यंत गूढ माहिती दिली आहे. बहुतेक भक्त विचार करतात की मेल्यावर माणूस कुठे जातो? ते आपल्याला विसरून जातात का, की ते आपली वाट पाहत असतात? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील त्या अध्यायांचा अभ्यास करणार आहोत जिथे आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. हा व्हिडिओ बनवताना माझंही मन भरून आलं आहे, कारण हे सत्य जितकं कठोर आहे तितकंच ते भावनिकी आहे. जर तुम्हीही कुणा जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक देवाचा एक संकेतच समजा. पुढे जाण्यापूर्वी मनापासून जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा, कारण स्वामींच्या नामातच सर्व दुःखांचे निवारण आहे. गरुड पुराण सांगते की जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा आत्मा लगेच यमलोकात जात नाही. तो आपल्या शरीराभोवती आणि घराभोवतीच फिरत असतो. पहिल्या काही तासात आत्म्याला हे समजतच नाही की तो मेला आहे. तो आपल्या पत्नीला रडताना पाहतो. तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. अगं मी इथेच आहे, रडू नकोस, असं सांगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे शब्द कोणालाही ऐकू जात नाहीत. आत्म्याला भूक आणि तहान लागलेली असते. गरुड पुराणानुसार हे 13 दिवस त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. तर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती घुटमळतो, कारण तिचं दुःख त्याला बांधून ठेवतं. 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान होतं तेव्हाच त्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळते. कल्पना करा, ज्या माणसाने आयुष्यभर आपलं रक्षण केलं तो आपल्या अगदी जवळ असूनही आपण त्याला मिठी मारू शकत नाही. अंगावर शहाऱ्या येतात ना हे ऐकून? मृत्यू किती निष्ठुर असतो. तुम्हालाही असं वाटलंय का की कुणीतरी घरात आहे पण दिसत नाही? या 13 दिवसांत घरामध्ये गरुड पुराण किंवा विष्णू सहस्त्रनाम लावून ठेवावे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता श्री स्वामी समर्थ मंत्राचा सतत जप करावा, जेणेकरून त्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसात केलेलं शुद्ध दान त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात भोजन म्हणून मिळतं. आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्मांचं नातं आहे. गरुड पुराण याला ऋणानुबंध म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पती किंवा पत्नी म्हणून का येते? कारण मागील जन्मातलं काही देणं घेणं बाकी असतं. गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि ज्यांनी एकमेकांशी कधीही दगाफटका केला नसतो, त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट असतात की मृत्यू देखील त्यांना तोडू शकत नाही. जेव्हा असा आत्मा यमलोकाच्या वाटेवर असतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगतं की जर तुमचं पुण्य प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे पृथ्वीलोकात जाता येतं, जिथे तुमचे पूर्वज तुमची वाट पाहत असतात. विचार करा, मृत्यूच्या त्या भयान वाटेवर सुद्धा त्या आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराची आठवण असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नका. जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर जिवंतपणीच माफी मागा. दर अमावास्येला पती किंवा पत्नीच्या नावाने अन्नदान करा. स्वामी समर्थांची सेवा केल्याने हे ऋणानुबंध पवित्र होतात.
गरुड पुराणात एका नदीचा उल्लेख आहे जिचं नाव ऐकताच थरकाप उडतो. वैतरणी नदी. ही नदी रक्ताने भरलेली असते. यमलोकाकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावी लागते. गरुड पुराण सांगतं की ज्या पती पत्नीने आयुष्यात एकत्र राहून धर्माचं पालन केलं आहे, दान धर्म केला आहे, त्यांच्यासाठी यमदूत एक नाव आणतात. पण ज्यांनी पाप केला आहे, जोडीदाराचा छळ केला आहे, ते या नदीत अडकून पडतात. इथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. जर एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल तर तो तिथेच ओरडत राहतो. किती किती भयावह आहे हे. एकाच नावेतून प्रवास करणारे दोन जीव कर्मामुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात. वैतरणी नदीतून सुटका होण्यासाठी जिवंतपणी गोदान किंवा गायीची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा अशी प्रार्थना करा. यामुळे कर्माचा भार हलका होतो. गरुड पुराणातील हे सर्वात मोठं रहस्य आहे. लोक विचारतात की आम्ही पुढच्या जन्मात पुन्हा नवरा बायको होऊ का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही. तो फक्त कपडे बदलावे तसे शरीर बदलतो. जर पती आणि पत्नी दोघांची इच्छा पुन्हा एकत्र येण्याची असेल आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतो. पण दरवेळी ते पती पत्नीच असतील असं नाही. कधी कधी ते पिता पुत्री, कधी भाऊ बहीण किंवा कधी जिवलग मित्र म्हणून जन्माला येतात. कारण प्रेमाचा उद्देश फक्त शरीर नसतं तर आत्म्याचं समाधान असतं. ज्यांना मोक्ष हवा असतो ते पुन्हा जन्माला येत नाहीत. ते थेट स्वामींच्या देवाच्या चरणी विलीन होतात. हे ऐकताना थोडं वाईट वाटतं ना की नातं बदलू शकतं. पण विचार करा, त्या आत्म्याला फक्त तुमची सोबत हवी असते, मग ती कोणत्याही रूपात का असेना. हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला पुन्हा तेच नातं हवं असेल तर संकल्प करून 21 दिवस स्वामी समर्थ चरित्रचे सारामृत वाचन करा. तुमच्या मनातील शुद्ध इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील. अनेक भक्तांना अनुभव येतो की गेलेली व्यक्ती स्वप्नात येते. गरुड पुराण याला संकेत मानते. आत्मा जेव्हा पितृलोकात स्थिर होतो तेव्हा तो आपल्या प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो. पण जर तुमचा जोडीदार स्वप्नात तुम्हाला खायला मागत असेल किंवा रडताना दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की अजूनही ते तृप्त झालेले नाहीत. जर ते शांतपणे हसताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यमलोकाची त्यांची परीक्षा संपलेली आहे आणि ते सुखी आहेत. ही एक प्रकारची भेटीची खूण आहे. स्वप्नात जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा क्षणभर वाटतं की ते परत आलेत, पण जाग आल्यावर डोळ्यात पाणी असतं. तुम्हालाही असं स्वप्न पडलंय का? कमेंटमध्ये नक्की लिहा. जर स्वप्नात गेलेली व्यक्ती वारंवार दुःखद रूपात दिसत असेल तर नारायण बळी किंवा त्रिपिंड श्राद्ध करून घ्यावे. दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळा जप करावा. गरुड पुराणातील प्रेतकल्प सांगतो की यमराजांच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या निकालाची वाट पाहत रांगेत उभे असतात. तिथे भेट होणं शक्य असतं, पण तिथे मोहमाया नसते. तिथे फक्त पश्चाताप असतो. गरुड पुराणानुसार यमराज त्यांना त्यांचे मागील आयुष्य एका पडद्याप्रमाणे दाखवतो. जर दोघांनीही भक्ती केली असेल तर यमराज त्यांना एकत्र पुढच्या प्रवासासाठी जाण्याची परवानगी देते. पण हे फक्त 1% लोकांच्या बाबतीत घडतं. ज्यांनी आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे त्या गर्दीत आपला जोडीदार आपल्याला ओळखेल का हा विचार करूनच मनाला धडकी भरते. ज्यांनी आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे, आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखवू नका. पती पत्नीने एकत्र बसून रोज किमान 15 मिनिटे नामस्मरण करावे. हे एकत्र केलेले पुण्य तुम्हाला मृत्यूनंतरही एकत्र ठेवते. गरुड पुराण सांगतं की मृत्यूच्या वेळी जे भयानक यमदूत येतात ते फक्त पापी लोकांसाठीच असतात. जे लोक आयुष्यभर स्वामी समर्थांच्या किंवा दत्तगुरूंच्या नामात दंग असतात त्यांच्यासाठी मृत्यू हा वेदनादायक नसतो. गरुड पुराणानुसार विष्णूंच्या भक्तांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान येते. जर पती आणि पत्नी दोघांनीही आयुष्यभर भक्ती केलेली असेल तर ते यमलोकात जातच नाहीत. ते थेट उच्च लोकात जातात जिथे दुःख नाही, फक्त आनंद आहे. तिथे त्यांची भेट ही कायमची आणि दिव्य असते. स्वामींची कृपा किती अगाध आहे ना. मृत्यूसारख्या भयान गोष्टीलाही ते फुलासारखं हलकं करतात. स्वामी कधीच सोडत नाहीत हात आपला. हे फक्त वाक्य नाही
तर ते अंतिम सत्य आहे. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वामी माझा हात सोडू नका ही एकच प्रार्थना करा. तर मित्रांनो, गरुड पुराणातील हे सत्य आज आपण जाणून घेतले. मृत्यू ही शेवटची भेट नाही, तर ते एक नव्या भेटीची एक इच्छा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.